मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये डोंबिवलीत झालेल्या विकास परिषदेवरून आता शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। निवडणुकीच्या दरम्यान युतीतला तणाव आता आणखी विकोपाला जातोय। कामाचं श्रेय भाजपला वाटत असल्याचा सेनेनं आरोप केलाय। विकास परिषदेनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावर आमच्या कामांचं श्रेय भाजपला वाटत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आलेला आहे। कालच्या विकास परिषदेत कल्याण डोंबिवली शहरामध्ये कामांची यादी सादर केली होती भाजपनं आणि त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ही टीका केली आहे। इतकी वर्ष आमच्या बरोबर सत्तेत का बसलात असे श्रीकांत शिंदेंनी सवाल विचारलाय। महापौर पदासकट सर्व इतर पदं उपभोगलीत, आता टीका करत आहात। निवडणुका आल्यावर विकास आठवला का असे सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, काय नेमके खासदार श्रीकांत शिंदे यांनी टीका केलेली आहे आणि एकंदरीतच युतीतला तणाव महानगरपालिका निवडणुकींच्या आधी आता वाढणार अशी चिन्ह दिसतात। अनुभव बरोबर आहे। इतके दिवस जे आहे भाजपा आक्रमक होती, भाजपकडनं आक्रमकपणे प्रचार केला जात होता। मात्र काल झालेल्या विकास परिषदेनंतर शिवसेनेने प्रथमच अतिशय आक्रमक अशी भूमिका घेतलेली आहे आणि थेट असा सवाल केलेला आहे की इतकी वर्ष आमच्यासोबत महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन केली, सत्तेसोबत तुम्ही होतात, महापौर पदासकट सगळी पदं तुम्ही उपभोगली आणि आत्ताच नेमकी विकास झाला नाही, विकासाच्या नावाने तुम्ही ओरड करताय असा सवाल जो आहे ते उपस्थित केला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी। आणि कपिल पाटील जे आहेत भिवंडीचे खासदार, त्यांनी काल डोंबिवली आणि कल्याणकरांसाठी रेल्वेचे प्रश्न असतील किंवा रस्त्यांचे प्रश्न असतील यासाठी अनेक आम्ही उपक्रम राबवतो आहोत, अनेक आम्ही निधी आणला आहे, म्हणजे या मतदारसंघामधील नसताना सुद्धा आम्ही तुमच्यासाठी एवढं करत आहोत हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे निश्चितच आहेत इथले जे स्थानिक खासदार आहेत डोंबिवलीचे ते श्रीकांत शिंदे आहेत, ते संतप्त झाले आहेत आणि त्यांनी थेट असा सवाल केलेला आहे की जर तुम्ही इथे करत म्हणजे तुम्ही इथल्या केलेल्या कामांपेक्षा स्वतः आपल्या मतदारसंघामध्ये प्रथम लक्ष द्या आणि काय भिवंडीकरांना न्याय द्या आणि मगच इथे डोंबिवलीमध्ये या डोंबिवलीकरांना तुमच्या विकासाचं गरज नाही, इथे सक्षम आहे शिवसेना। एक प्रकारे जो आहे हे अत्यंत आक्रमक भूमिका प्रथमच शिवसेनेकडून घेताना दिसत आहे। अनुपमा, विशाल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। एकंदरीतच महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत हे आरोप प्रत्यारोप असेच वाढत जाणार आहेत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।